नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कधीतरी तुम्ही शेतात उभं राहिल्यावर तुम्हाला कधी असं जाणवलंय का, आज काहीतरी मातीचा वेगळाच वास येतो. पूर्वी पावसानंतर मातीचा जो गोड सुगंध यायचा, तो आज कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटतोय. कधी कुचका, कधी रासायनिक, तर कधी अगदीच सपक. शेतकऱ्यांनो, हा बदल साधा नाहीये. माती जिवंत असते, तिच्यातील सूक्ष्मजीव पिकांना ताकद देतात. पण जास्त प्रमाणात रासायनिक खतं, सेंद्रिय पदार्थांची कमतरता आणि त्याबरोबरीनेच मातीला न मिळालेला आराम, या सगळ्या गोष्टींमुळे ही साखळी तुटते आणि त्याचा पहिला इशारा वासातून मिळतो. आधी मातीचा वास बदलतो, मग उगवण कमी होते, मुळं कमकुवत होतात आणि त्यानंतर शेवटी उत्पादनावर परिणाम होतो. म्हणूनच माती फक्त पाहू नका, तिला समजून घ्या, तिचा वास घ्या आणि हो, थोड्या प्रमाणात सेंद्रिय खतं, कंपोस्ट, शेणखत हे वाढवा आणि मातीला सुद्धा वेळ द्या. हेच खरं मातीचं औषध असतं. लक्षात ठेवा, मातीचा वास बदलतं असं वाटलं तर वेळीच सावध व्हा, कारण माती जिवंत असेल तरच तुमची शेती टिकून राहील. अशाच माहितीसाठी आपल्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.